झुमके मैं कन्ना विच पावा चुम चुमके तुले याद मैनू गोल्डन झुमके मैं कन्ना विच पावा चुम चुमके तुले याद मैनू गोल्डन झुमके मैं कन्ना विच पावा चुम चुमके मन जावे। गुड मॉर्निंग सर। शॉपिंग करा दे मन जावे रोमांटिक पिक्चर दिखा दे रिक्वेस्ट पाइया वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी चिट्टियां कलाइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी वाइट कलाइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरे तेरे हिस्से आइयां वे चिट्टियां कलाइयां वे। सर तुमची तब्येत कशी आहे आता? सर काल तुम्ही जे काय काम केलं ना खरंच वाखाणण्याजोगं होतं। आय मीन ज्या निर्भीडपणे तुम्ही ही सगळी कामं करता ना ते बघून ना आम्हा यंगस्टर्सला एक खूप छान इन्स्पिरेशन मिळतं। सर यू आर रिअली ग्रेट। तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय? येस सर। जे शब्द वापरतोय त्या शब्दांचा अर्थ माहितीये तुला? कळतोय सर म्हणूनच तर बोलतोय। प्रामाणिकपणा निर्भीडपणा डिक्शनरी मध्ये आहेत का शब्द? आणि असतील तर त्याचा जीवनामध्ये कधीतरी वापर करायचा असतो कळलं? सर आय एम सॉरी पण आम्ही भले या जनरेशनचे असलो तरी ही जनरेशन हे सगळे शब्द न कळणं इतपत उथळ नक्कीच नाहीये। इनफॅक्ट या जनरेशनला हेही माहिती आहे या देशाचं भवितव्य आमच्याच हातात आहे। ते उज्ज्वल कसं करायचं देशाला पुढे कसं न्यायचं? कसं? भ्रष्टाचार करून दंगा मस्ती करून आपलं एखादं छोटंसं काम करून घेण्यासाठी एखाद्याला लाच द्यायला लावून नाही सर। नाही काय? तुझ्या कंपनीचे ते मेहता नावाचे गृहस्थ माझ्याकडे आले होते ते तुझ्या नावावरती मला विकत घ्यायचा प्रयत्न करत होते। सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। ते जे काय झालं ते खरंच खूप चुकीचंच होतं। चुकीची नव्हती ती, तो मोठा गुन्हा होता, लक्षात ठेव। वाचलायस तू? काही लोक वागतात चुकीचं, हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर करतात। बट सिरियसली सर थँक्स टू यू तुमच्यासारखी काही धीट लोक त्यांना आम्हाला योग्य वळणावर आणतात, वेगळा विचार करायला शिकवतात। म्हणूनच मी म्हणालो सर की खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो। माझा अभिमान बाळगण्यापेक्षा असं काहीतरी कर्तृत्व करून दाखव ज्यामुळे तुझ्या आई वडिलांना तुझा अभिमान वाटेल, कळलं? कसं कळत नाही रे तुम्हा लोकांना? तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य घडवायला हवं, या देशाचं भवितव्य घडवायला हवं, त्यासाठी काहीतरी करायला हवं। ते आधी काय करायचं ते ठरवा, स्वतःसाठी आणि देशासाठी। जे काय कराल ते करून दाखवा आणि मग माझ्या समोर येऊन गप्पा मारा, कळलं? नक्कीच सर। आणि तुम्ही लवकरच मला वाटते तू तुझ्या जागेवर जाऊन बसलास तर चालेल। दॅट्स बेटर। सर मेहताबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। वन सेकंड। Stop it. Very nice, very nice. Oh, wonderfully. Ding, dang, dang. Anyway, it's break for 15 minutes and then it's the lessons, all right? Yeah.